सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या विचाराचा एकही आमदार यावेळेला निवडून येऊ शकला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय होणार अशा पद्धतीचं काही प्रश्न निर्माण झाले होते। परंतु पडझड जरी झालेली असली तरी उमेद खचलेली नव्हती। अजितदादांचं नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्रातील जनतेला उद्याचं भविष्य हे अजितदादांमध्ये पाहणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो आहे तो निश्चितपणे खचलेला नव्हता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं उभारी घेऊन अजितदादांच्या माध्यमातून एक झंझावात निर्माण केला गेला। जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 5 जागा येतील 7 जागा येतील असं सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात असताना 42 जागा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं। अनेक टीका टिप्पणी झाल्या परंतु राखेतून भरारी घ्यावं अशा पद्धतीनं पक्षानं दादांच्या नेतृत्वात भरारी घेतली। मी जवळपास आज 20 वर्ष झालं अजितदादांचा एक निष्ठावंत सहकारी म्हणून काम करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा युवकांचा अध्यक्ष म्हणून मी 2012 ते 15 सालापर्यंत काम केलं। माझ्या माहितीप्रमाणे पक्षाच्या इतिहासातला फादर बॉडीमधला सर्वात तरुण जनरल सेक्रेटरी 29 वर्षाचा असताना मी फादर बॉडीमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून माझी त्यावेळेला पक्षामध्ये महत्त्वाच्या पदावर सुरुवात झाली। त्याच्या आधी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं। असा हा माझा प्रवास होत होत सोलापूरला आल्यानंतर 2017 साली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला माझी कर्मभूमी करून या संपूर्ण जिल्ह्याकरता माझ्या मोहोळ मतदारसंघाकरता मी त्या ठिकाणी पक्षाचं काम करत राहिलो आणि त्यानंतरचा प्रवास आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनी जवळून सगळ्यांनी पाहिलेला आहे। पक्ष संघटनेचा आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। मी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक 10 ते 12 जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून वेगवेगळ्या पदावर काम केलं। अनेक वेळेला मी निवडणुकीचा इलेक्शन इन्चार्ज म्हणून मला जबाबदारी दिली गेली। पार्थ पवार ज्या वेळेला पहिल्यांदा लोकसभेला उभारले होते किंबहुना पवार कुटुंबातल्या 3ऱ्या पिढीची पहिली निवडणूक, त्या निवडणुकीचं संचालन करण्याचा त्या निवडणुकीचा इन्चार्ज म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला गेला। दुर्दैवानं त्या निवडणुकीत पराभव झाला परंतु निवडणूक हे शास्त्र आहे आणि ते कशा पद्धतीनं निवडणुकीची यंत्रणा राबवायची असते याच्या संदर्भातलं आकलन हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजितदादांनी अनेक वेळेला तशा पद्धतीच्या कामाची जबाबदारी असल्यामुळं मला तशा जबाबदाऱ्या मिळत गेल्या। आजपर्यंत कुठल्याही पक्षाचं लाभाचं पद मी घेतलेलं नाही, म्हणजे कुठलं महामंडळ एखाद्या शासकीय कमिटीचं सदस्य असं आजपर्यंत पद नाही। पक्षामध्ये आजपर्यंतचा प्रवास हा पक्ष संघटनेचाच आहे। पक्षातलीच विविध पदं मला त्या ठिकाणी भूषवायला मिळाली। माझ्या माध्यमातून अनेकांना महामंडळं मिळाली, काही जणांना उमेदवारी मिळाल्या, अनेक लोक आमदार झाली। एवढंच काय तर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना ज्यांना मी उपाध्यक्ष केलं, सरचिटणीस केलं, सचिव केलं, जिल्हाध्यक्ष केलं अशापैकी 8 जण विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले नंतरच्या काळात। त्यातले 2 जण मंत्री झाले आणि 2 जण खासदार झाले आणि त्यामुळं मला निश्चितपणे संघटनात्मक कामाचा अनुभव आहे। मी अतिशय चाणाक्षपणे ते कार्यकर्त्याची निवड करू शकतो याचा मला अनुभव आहे। मी निवडलेले कार्यकर्ते ज्यांना अनेकांचा विरोध असायचा तरीसुद्धा धाडसानं त्यांना संधी दिली, ती पुढे जाऊन आमदार झालं। राजू नवघरे हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। एवढंच काय मोहोळचे यशवंत माने हे सुद्धा माझ्याच कार्यकारिणीमध्ये त्यावेळेला मीच त्यांना उपाध्यक्ष केलेलं होतं। सुनील भुसारा पालघरचे आमदार तिकडचे झाले, विक्रमगडचे, ते माझ्या कार्यकारिणीमध्ये ठाण्याचे जिल्हाध्यक्ष होते। धैर्यशील माने जे आता खासदार आहेत दुसऱ्यांदा, ते माझ्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष होते। संजयजी बनसोडे मंत्री झाले, प्राजक्त तनपुरे मंत्री झाले, अतुल बेनके हे सुद्धा त्या ठिकाणी आमदार झाले। काही जण नावं माझ्या आता लक्षात नाहीत सगळी, परंतु अशा पद्धतीनं माझ्या कार्यकारिणीत काम करणारे कार्यकर्त्यांना आमदार पदाची संधी मिळाली। त्यामुळं राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी त्या ठिकाणी मिळू शकते। कार्यकर्त्याकडून काम कसं करून घ्यायचं आणि त्याला पक्षाच्या कामामध्ये झुकून देण्याच्या करता प्रेरणा कशी द्यायची
आणि त्या कार्यकर्त्याचा नेता कसा तयार करायचा हे या पद्धतीचं धोरण माझं निश्चितपणे त्या ठिकाणी राहणार आहे। आणि मी स्वतः सामान्य कुटुंबातला असल्यामुळं मी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रस्थापितांची पार्टी म्हणून ओळखली जाते। बऱ्याच वेळेला प्रस्थापित नेत्यांची फेडरेशन म्हणून सुद्धा आमची कधीकधी हिणवलं जातं। काही प्रमाणामध्ये त्याच्यात सत्य असलं, वस्तुस्थिती तशी असली तरीसुद्धा हा पक्ष, या पक्षाने आबा पाटलांच्या करता सारखा सामान्य कार्यकर्त्याला राज्याचा गृहमंत्रीपदापर्यंत पोचवलं होतं। संजय बनसोडेसारखा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्त्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच मंत्री केलं। अशी अनेक उदाहरणं आहेत। तर मला आता जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली, कुठल्या तरी प्रस्थापिताच्या घरातल्या पोरांना संधी देण्याच्या ऐवजी एखाद्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीतल्या आणि धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, या धोरणातून अजितदादांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली। आणि त्यामुळं माझाही प्रयत्न असा असणार आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं घराण्याचं वलय नाही, ज्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं निवडणुका लढवण्याचं किंवा निवडणुकीच्या संदर्भातली संधी मिळाल्याचा अनुभव नाही, परंतु त्यांच्यामध्ये निवडून येण्याची धमक आहे, काम करण्यामध्येची ऊर्जा आहे, अशा पद्धतीचा आवड असणारा कार्यकर्ता आणि सवड असणारा कार्यकर्ता निवडून त्याला संधी देऊन, त्याला ताकद देऊन उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या सभागृहात, नगरपालिकांच्या सभागृहात, महापालिकेच्या सभागृहात पाठवण्याच्या करता आपल्याला असे कार्यकर्ते आपल्याला निवडायचे आणि त्यातून संघटना वाढवायची। जिल्ह्यामधले अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना देखील आपल्याला हात घालावा लागेल। आज सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष, अजितदादांच्या पार्टीचा जिल्हाध्यक्ष आणि ज्या जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी केली जायची, त्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जरी कधीतरी आमदार आले नसले, आता यावेळेला आमदार आले नसले म्हणून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा मतदार जो आहे तो काही इथला संपलेला नाही। निश्चितपणे पवार घराण्यावर, पवार कुटुंबावर प्रेम करणारा गावखेड्यातला, सर्व जाती धर्मातला हजारो लाखो कार्यकर्ते आणि मतदार या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय मजबूत पकड आहे आणि या पक्षाच्या नेत्यांवर इथल्या मतदारांची आणि नागरिकांची श्रद्धा आहे। आपल्याला फक्त त्यांना पुन्हा एकदा संघटित करायचं आहे, पुन्हा एकदा त्यांना जोडून घ्यायचं आहे, त्यांना विश्वास द्यायचा आहे आणि त्यांच्या भविष्याकरता आणि पुढच्या पिढीकरता हा पक्ष मनापासून झटतोय, काम करतोय अशी वातावरण करून त्यांना आपल्याचं करून घ्यायचं आहे। हे माझं त्या ठिकाणी पुढच्या काळातलं धोरण असणार आहे। जे प्रश्न या जिल्ह्यामधले प्रलंबित आहे ते सोडवण्याच्या दृष्टीनं अर्थमंत्री म्हणून अजितदादांच्या पाठीमागं लागून ते प्रश्न सोडवण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करायचे। विमानतळासारखा प्रश्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि मुरलीधर मोहोळे जे नागरी उड्डाण मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं विमानतळ आपलं चालू होऊ शकलं आणि प्रत्यक्ष विमान उड्डाणालाच देखील सुरुवात झाली। माझा त्या ठिकाणी आग्रह असा राहणार आहे की भविष्यकाळामध्ये सोलापूर ते मुंबई आणि त्याचबरोबर सोलापूर तिरुपती आणि इतरही अनेक काही ठिकाणी सोलापूरवरून दिल्लीला अशा पद्धतीची विमानसेवा जी आहे ती होण्याची आवश्यकता आहे। सोलापूरवरून हैदराबादला सुद्धा विमानाची सेवेची सुरुवात होण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून या मोठ्या शहरांना जर सोलापुरातून जाता आलं तर तिथून इतर ठिकाणी जाण्याच्या करता म्हणून अनेकांना त्याची सोय होणार आहे आणि त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इथला उद्योग वाढण्याचा दृष्टिकोनातून मदत होणार आहे। सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न आहे। उद्योग आपल्या सोलापूरमध्ये आल्याशिवाय सोलापूर जिल्ह्याची बेरोजगारीची समस्या दूर होणार नाही। त्यामुळे सोलापुरातला युवक हा पुणे, मुंबई आणि इतर शहरामध्ये नोकरीसाठी धावतो। सोलापूर शहर एकमेव असं असेल की ज्याची लोकसंख्या कमी होत चालली। अनेक ठिकाणी लोकसंख्या थोडी का होईना वाढत असते, परंतु आपली लोकसंख्या कमी होते याचा अर्थ आपल्या इथून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं आणि ते रोजगारामुळे होतं। रोजगार का नाही तर आपल्याकडे उद्योग येत नाहीत। उद्योग का येत नाहीत तर त्यांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार होण्याची व्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये नाही। याचा अर्थ असा आहे की टेक्निकल एज्युकेशनमधल्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या आपल्या इथल्या शिक्षण संस्था तेवढ्या सक्षम नाही आहेत जेवढं नवीन याच्या काळातल्या तंत्रज्ञानाला पूरक असलेले उद्योग त्यांनी इथं यावं आणि त्यांना स्थानिक रोजगाराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणचं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं अशा पद्धतीची इथली परिस्थिती नाही। ही एक इकोसिस्टम आहे, ही साखळी आहे। त्यामुळं मुळात त्या साखळीवर काम करावं लागेल। उद्या एखाद्या उद्योगाला आपण बळजबरी आणलं तरीसुद्धा तो टिकणार नाही, कारण त्यांना लागणारं मनुष्यबळ इथं मिळणार नाही। त्यांना आवश्यक असलेलं बदलत्या काळातलं कुशल मनुष्यबळ मिळत नाही। ही अत्यंत ज्वलंत परिस्थिती समस्या आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ऊसाच्या संदर्भातले प्रश्न अनेक गंभीर आहेत। कारखाने 42 झाले, परंतु शेतकऱ्यांना
कारखानदार जे काटा मारतात आणि शेतकऱ्यांची बिलं थकवतात, हा एक फार मोठी समस्या आहे. अनेक कारखानदारांनी शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढलेले आहे. त्यांनी त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालेलं आहे. ही अतिशय गंभीर समस्या आहे. त्याला त्याच्या परत आयुष्यात त्याला पुढे कर्ज मिळणार नाही अशी पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक कारखानदार, याच्यामध्ये कुणाचं एकट्याचं मी नाव घेणार नाही आणि सगळ्यांना दोष पण देणार नाही, परंतु बहुतेक कारखानदारांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे कागदपत्र त्यांच्या हातात असल्याचा गैरफायदा घेऊन आणि शेतीसाठी कर्ज देण्याच्या करता बँकांना जे कंपल्शन आहे त्याचा फायदा करून घेऊन प्रायोरिटी सेक्टरचा जो पर्सेंटेज लोन द्यायचं जे आहे ते शेतकऱ्यांना देण्याच्या ऐवजी कारखानदारांना शेतकऱ्याच्या नावावर दिलं गेलं. कारखानदारांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते कर्ज जे आहे ते थकवलं आणि शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं. आज त्या शेतकऱ्यांना नोटिसा येतात, भविष्य काळात त्याला कर्ज मिळणार नाही. त्यामुळं हा जो आहे तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. शेतकऱ्याची फसवणूक आहे. याच्यामध्ये अनेक कारखानदार आहेत. याच्याकरता एक इन्व्हेस्टिगेशन होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती ओढवलेली आहे त्या शेतकऱ्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित कारखानदारावर गुन्हे दाखल केले पाहिजे. कुणी कुठला जवळचा लांबचा असला तर त्याचा विचार करायची गरज नाही. जिल्हा बँकेची अवस्था अतिशय वाईट करून ठेवली. जिल्हा बँक पूर्ण सगळ्या या जे म्हणून त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करत होते. काही अपवाद वगळता अनेकांनी स्वतःची घरं भरली आणि संपूर्ण जिल्हा बँक मोकळी करून टाकली. आणि आता त्याच्यावरचं प्रशासक जे आहे ते प्रशासक काढून पुन्हा स्वतःच्या पोरांना त्या ठिकाणी संचालक म्हणून आणायचा डाव घातला जात आहे. मी सहकार मंत्री आणि अजितदादांना निश्चितपणे सांगणार आहे की आता कुठंतरी ती बँक रुळावर आलेली आहे आणि ती रुळावर आलेली बँक जर पुन्हा घसरायची नसेल तर ती प्रशासकाच्याच ताब्यात राहू द्या. मी कोथमिरे साहेबाला धन्यवाद दिला आणि भोळे साहेबाला पण धन्यवाद दिले की या दोघांनी अतिशय उत्तम पद्धतीने ती बँक चालवली. प्रशासक उत्तम पद्धतीने काम करते कारण ती शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांना 1 लाख रुपयाचं कर्ज मिळत असताना त्याला हजारो अडचणींना सामोरं जायला लागतं, परंतु या मोठमोठ्या लोकांना 100 कोटी 200 कोटी 300 कोटीची कर्ज बिनातारणसुद्धा दिली गेली. हे अत्यंत शोकांतिक आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं हातात सत्ता आल्यानंतर गोरगरिबांना लुबाडून बर्बाद करून टाकण्याच्या मनोवृत्तीचं राजकारण आपल्याला संपवायचं आहे. ही जी प्रवृत्ती आहे ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या सर्वसामान्य केंद्रित असल्या पाहिजे, सामान्य कुटुंबाच्या केंद्रित असल्या पाहिजेत. परंतु या नेतृत्वाच्या केंद्रित ज्या झाल्यामुळं काय झालेलं आहे की या जिल्ह्यातली राष्ट्रवादी जिल्हा जी घरघर लागण्याचं खऱ्या अर्थानं ते कारण आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांना पुन्हा एकदा विश्वास दिला पाहिजे की हे पुढारी स्वतःचं घर नाही भरत आहेत तर ते आपलं घर भरण्याच्या करता स्वतःचं घर मोकळं करतायत. या पद्धतीचा विचार जो आहे तो या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या करताची आवश्यकता आहे. आणि त्याच्याकरता म्हणून माझं जिल्हाध्यक्ष पदाचं प्रयोजन आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, त्यामुळे मी राज्यभर फिरलेलो आहे. महाराष्ट्राचा तालुका पिंजून काढलेला आहे. त्यामुळे मला जिल्हा हा काही फार मोठं युनिट नाही आहे. माझ्यासाठी जिल्हा हे पूर्वी अध्यक्षपदावर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर काम केलेलं असल्यामुळे मर्यादित युनिट आहे. त्यामुळे या जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. नजीकच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जाणार आहे. पक्षाचा निष्ठावंत त्याचा प्राधान्याने विचार करू, परंतु निवडूनच येऊ शकत नसेल तर त्याला संघटनेत जबाबदारी देऊ, भविष्य काळामध्ये कॉप्ट करण्याचा प्रयत्न करू. परंतु निवडून येण्याचा निकष हा त्या ठिकाणी असणार आहे. माझा प्रयत्न राहील की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकासुद्धा महायुती म्हणून आपण त्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या करता माझा प्रयत्न राहील. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आपल्याला त्या ठिकाणी एकमेकांमध्ये भांडण निर्माण करून लोकांच्यात संभ्रम निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काही वेळेला एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये अपवाद होऊ शकतो, परंतु बहुतेक त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू की महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि भविष्य काळात त्या सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी महापालिका असेल, या ठिकाणी महायुतीचा झेंडा कसा फडकेल यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे राहील. धन्यवाद. पीठाला पूर्ण पाठिंबा आहे आणि शक्तिपीठासारखे महामार्ग आणखी होण्याची गरज आहे. माझं तर मत असं आहे की सोलापूरपासून पुण्यापर्यंत जाणारा हा जो 4 पदरी रोड आहे हा सुद्धा शक्तिपीठ किंवा समृद्धी महामार्गासारखा होण्याची आवश्यकता आहे. हा विचार करा, जर हा पूर्वीचा जो रोड आहे असा असता तर आज काय परिस्थिती राहिली असती. त्यामुळे दळणवळणाची साधनं, मी परवाच युरोपला जाऊन आलो, ज्या दर्जाचं त्या ठिकाणी दळणवळण आणि सगळे रस्ते आहेत हे पाहिल्यानंतर आपल्या देशात ह्याची किती आवश्यकता हे भासतं. शेवटी विकास करायचा म्हटल्यानंतर काही जणांच्या जमिनी जाणार, थोडंफार नुकसान होणार. आता जर आपण धरणं बांधली नसती, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नसत्या तर सोलापूरमध्ये 40 साखर कारखाने चालले असते का? कुणीतरी त्याग केला म्हणून ते उजनीचं धरण उभं राहिलं,
कुणीतरी जमिनी दिल्या म्हणून त्यातून कॅनॉल झाले, कुणीतरी जमिनी दिल्या म्हणून बॅरेजेस उभे राहिले, हे होतच राहतं. त्यामुळे शक्तिपीठाला माझा पूर्णपणे आणि माझ्या पक्षाचाही पाठिंबा आहे. जो आहे त्याचे तो तर झालाच पाहिजे. या पुढच्या काळामध्ये अजूनही याच्यापेक्षा भव्य दिव्य प्रकल्प झाले पाहिजेत. ते विकासाचे शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांचा नाही बघा, शेतकऱ्यांना नक्की भेटायला काय आपण तर शेतकरीच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि मिळत नसेल तर त्यासाठी निश्चितपणे आपण भांडू. या संदर्भामध्ये कोल्हापूरमधून काय विरोध आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरमध्ये ज्या सुपीक जमिनी त्या ठिकाणी जाणार आहेत, बागायती जमिनी जाणार आहेत, त्यामुळं कोल्हापूरच्या त्या जमिनी वगळून बायपास करून त्या ठिकाणी कोल्हापूरवरून मार्ग पुढे जाणार आहे असं चाललं. त्यांनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील, त्यांनी त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्या ठिकाणी सरकार पुढे मांडलेली आहे आणि त्यांनी याच्यातून मार्ग काढावा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वांच्या संमतीनं भूसंपादनाच्या करता 20,000 कोटीची तरतूदही झालेली आहे. त्यामुळं तो मार्ग होणार आहे आणि असे मार्ग होत असताना ज्या वेळेला समृद्धी मार्ग होत होता त्यावेळेलाही विरोध झालेला होता आणि बरेच मोठे मोठे प्रकल्प होत असताना असे विरोध होतात. त्या विरोधाची दखल घ्यायची नाही असं नाही, परंतु त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतली जाईल. भीमा सहकारी साखर कारखान्याचे 22,000 सभासद आहेत आणि 1,00,000 कुटुंबाच्या संबंधित तो जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे 1,00,000 शेतकरी, 22,000 कुटुंब आणि जवळपास 1,00,000 शेतकऱ्यांच्या निगडीत असलेला जिव्हाळ्याचा हा विषय आहे. मोहोळ तालुक्यातला एकमेव शिल्लक राहिलेला सहकारी कारखाना आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना आहे आणि त्यामुळं तो जर प्रायव्हेट करण्याचा घाट जर घातला गेला असेल तर त्याला माझा निश्चितपणे विरोध राहणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी उभं राहू. त्यामध्ये आमचे एक सहकारी समाधान शेळके, ज्यांचे वडील पूर्वी अनेक वर्ष, काय नाव त्यांचं, पांडुरंग शेळके, हां, तर ते त्या ठिकाणी अनेक वर्ष व्हाईस चेअरमन होते. तर त्यांच्या मुलांनी, समाधान शेळकेंनी याच्या संदर्भामध्ये, म्हणजे ते सभासद पण आहेत, त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्याचबरोबर आजच त्याची सुनावणी आहे. 68वा नंबर असल्यामुळे नंबर लागेल का नाही याची शंका आहे, परंतु जर झाली सुनावणी तर कळेलच. त्याचबरोबर सतीश अण्णा जगताप हे जे ते व्हाईस चेअरमन आहेत आणि काही संचालक हे देखील याच संदर्भानं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यापैकी काही संचालकांनी सहकार मंत्र्याकडं या बाबतीमध्ये रितसर हे जे काही भीमा सहकारी कारखान्याच्या बाबतीत मल्टीस्टेट करण्याचं धोरण आखलं गेलेलं आहे किंवा मल्टीस्टेट झाले म्हणून जे सांगितलं जातं त्या संदर्भातली चौकशी करावं म्हणून मागणी केलेली आहे आणि सहकार मंत्र्यांनी त्या बाबतीतल्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत. बा की काही वेळेला आपण पाहतोय की काही जण 15 दिवसात, महिन्याभरात आमदार होतात. आमच्या इकडे तर असे चमत्कार झालेत की ग्रामपंचायतीला स्वतःच्या ग्रामपंचायत ताब्यात नाही, परंतु इकडे येऊन आमदार झाले. असंही होतं. थोडाफार नशिबाचाही भाग असावा. मी मागच सांगितलं ना, मला वाटतं या संदर्भात बोललो ना. वेगळ्यानं दादांना काही दिसायची आवश्यकता नाही. दादांना आधीपासूनच माहीत आहे, म्हणूनच त्यांनी मला महाराष्ट्राचा अध्यक्ष केलं होतं, म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीचा इन्चार्ज मला केलेलं होतं. अनेक जबाबदाऱ्या अजितदादांनी, राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणजे मी जे बोलेल ती पक्षाची भूमिका होती, अशा पद्धतीचं, म्हणजे माझ्या बोलण्यामुळे एखाद्याचं मंत्रिपदसुद्धा जाऊ शकेल अशा पद्धतीचं जबाबदारीचं पद माझ्याकडे त्यांनी मुख्य प्रवक्ता म्हणून माझ्याकडे दिलं होतं. त्यामुळे दादांनी माझ्यामध्ये वेगळ्यानं काही बघितलं अशातला काही भाग नाही, त्यांना ते माहीतच होतं. आणि राजकारणामध्ये काही घडामोडी अशा घडतात की नेत्यांनासुद्धा काही वेळेला मनात असूनही मर्यादा निर्माण होतात आणि त्यामुळं त्यांना मागच्या वेळेला 2019 साली मला जिल्हाध्यक्ष केलेलं होतं. आमच्या इथल्याच काही नेत्यांनी जाऊन विरोध केला आणि म्हणून ते जिल्हाध्यक्षपद पत्र मिळालेलं असताना पुन्हा थांबलं आणि मला कार्याध्यक्ष केलं आणि काकासाठ्यांना अध्यक्ष केलं. आणि योगायोग बघा कसा आहे, 12 तारखेला मला जिल्हाध्यक्ष म्हणून अजितदादांच्याकडनं आणि तटकरे साहेबांकडनं पत्र मिळालं आणि 12 तारखेला काकासाहेबाचं पद काढलं गेलं इकडच्या राष्ट्रवादीचं.
काय समजायचं ते समजा. आपल्याला बँड बाजा वाजवता येतो, परवानगी घेऊन भोंगाई वाजवता येतो, परंतु जर बिना परवानगीचं काही बेकायदेशीरपणे जर केलं जात असेल तर त्याला हरकत. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. जे काही नियमाप्रमाणे असेल ते पोलिसांकडे जावं, त्यांना सांगावं आपल्याकडं सर्व धर्म समभाव आपण समजतो, आपल्या घटनेनं सर्वांना समान त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत आणि आपण हिंदू धर्माचे लोकसुद्धा वेगवेगळे सण साजरे करतात आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक सण साजरे करतात, पारसी समाजाचे करतात, जैन समाजाचे करतात, ख्रिश्चन समाजाचे करतात, आपापल्या पद्धतीने जो तो उत्सव साजरे करतो. त्यावेळेला त्यांनी यांना परवानगी आणि त्यांना परवानगी नाही असा भेदभाव आपण करू नये आणि केला नाही पाहिजे. सगळ्याला समान लेखलं पाहिजे. झाल्यानंतर तुमचं जोरदार मोहोळ तालुक्यात स्वागत करण्यात आलं, पण तुमच्याच पक्षातील एका विरोधी गटाकडनं त्याला टोल करण्यात आलं की एखाद्याच्या वरातीत लग्नाच्या ह्याच्यात तुम्ही विरोधकांना काय सांगताय? ते आता अदखल पात्र झालेले आहेत, त्यांच्यावर काही बोलावं एवढं महत्त्व त्यांचं शिल्लक राहिलं आहे असं मला वाटत नाही. आणि लग्नाच्या वरातीला जेवढे लोक असतात हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की लग्नाच्या वरातीला शेवटी मर्यादितच लोक असतात, त्यामुळे वरातीची उपमा त्याला देऊन चालणारच नाही. त्याला एखाद्या मेळाव्याचे महोत्सवाचं उदाहरण द्यावं लागेल ना. लोक किती होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, सगळेजण साक्षीदार आहेत. त्याला वेगळ्यानं मी काही तिथं मोजून दाखवायची गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी जे काही जिल्हाध्यक्ष झाले असतील त्यांना स्वागत करायला किती लोक आली होती ह्याचाही जरा इतिहास तपासून बघा. नवीन कार्यकारिणी साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये पूर्ण होईल. माझी कार्यकारिणी तयार आहे माझ्या मनात. आणि अजून एक जुनी कार्यकारिणी बरखास्त झाली, मी परवा काल सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा आपल्याच्या समोर सांगतो. त्यामुळं काही जण आपलं की ह्या अमुक तालुका वगळून काहीतरी ठरलंय का वगैरे असलं नाही. आमच्या तालुक्यात सकट सगळ्याची बरखास्त केली आहे. 2 आठवड्यात नवीन कार्यक्रम. पूर्वी ज्यावेळेस आपलं सगळं वैभव होतं, गतवैभव पक्षाचं, त्यावेळेस असं व्हायचं की आमदारांच्या शिफारसीवर माणसं नेमली जात होती. त्याचा परिणाम असा झाला की आमदारासोबत ती सगळी सरसगट तिकडे गेली. आता सगळंच मोकळं झालंय राष्ट्रवादीचं, एकही आमदार नाही, झेडपीचं काय नाही. तर आता पदं देताना ही कशी, त्याला काय निकष? मी मागाशीच सांगितलं की सामान्य कुटुंबातल्या धडपडणाऱ्या चांगल्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना शोधून त्यांना पदं दिले जातील आणि ज्यांना वेळ देण्याची तयारी आहे. तालुका अध्यक्षाला किमान दररोज 5 गावांमध्ये त्या ठिकाणी जायची ज्याची तयारी आहे, फिरायची तयारी आहे, लोकांमध्ये मिसळण्याची तयारी आहे, ज्याने यापूर्वी निवडणुका लढवल्यात, निवडून येण्याची पार्श्वभूमी आहे किंवा निवडून आणण्याची तरी पार्श्वभूमी आहे, एखाद्या किमान गावाचं नेतृत्व करण्याची ज्याची कुवत आहे, किमान स्वतःचं गाव ज्याच्या ताब्यात आहे, तिथल्या निवडणुका लढवून त्यांनी स्वतःच्या ताब्यात अनेक वर्षापासून स्वतःचं गाव स्वतःचा भाग ताब्यात ठेवलेला आहे, अशी जनमानसामध्ये लोकप्रिय असलेली आणि जनमानसामध्ये चारित्र्य संपन्न असलेली माणसं निवडून त्यांना आपल्याला संधी द्यायची असं आमचं धोरण आहे. आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की पूर्वी आमदारांच्या शिफारशीनं घेतले जायचे, शेवटी आमदार हा लोकांनी निवडून दिलेला असतो म्हणून त्याला त्याच्या म्हणण्याला तेवढं महत्त्व असतं. आणि त्या आमदाराला तालुक्यात काम करत असताना संघटनात्मक कार्यकर्त्यांकडून त्याला डिस्टर्ब पण नाही झाला पाहिजे, उलट त्याला उपयोग झाला पाहिजे. अशा पद्धतीकरता आमदारांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला निवडी कराव्या लागतात. आत्तासुद्धा जिल्ह्यामध्ये ज्या त्या तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांना, त्या ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच त्या भागातल्या निवडी आम्ही करणार आहोत. परंतु ते निवडी करत असताना जर अगदीच तुम्ही सांगितल्यासारखं एखादा जर फारच काम करणारा नसलेला कार्यकर्ता जर दिला तर मी त्याला हरकत घेईल किंवा मी ते करणार नाही. चांगलं काम करणार मलाही सगळा जिल्हा माहीत आहे, मला सगळे कार्यकर्ते माहीत आहेत. त्यामुळं त्यांना मी सांगेन की हे 1, 2, 3 आहेत ह्यापैकी एक नाव सांगा, परंतु तुम्ही कुठलंही नाव सांगाल आणि मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देईल असं होणार नाही. चांगलं काम करणारे, पक्षाचं काम करणारे आणि पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली. दादा, मोहोळच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे 4 आमदार आपल्याकडे येत आहेत असं एक वक्तव्य केलं होतं. तर पक्षांतर बंदीचा कायदा मी तसं वक्तव्य नव्हतं केलं की सोलापूर जिल्ह्यातले शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते मनानं आमच्यासोबत आहेत असं म्हटलं होतं. कारण त्यांना मतदान करणारा मतदार जो आहे ना तो राष्ट्रवादीच्या विचाराचाच आहे. पवार साहेबांवरची श्रद्धा काय, अजितदादावरची काय, बघितलं नाही का बारामतीमध्ये
लोकसभेला सुप्रियाताईला मतदान केलं, त्याच मतदारांनी विधानसभेला अजितदादाला मतदान केलं. मतदार जो आहे तो तोच आहे, तो परिस्थितीनुसार कधी पण निवडलं तर पवारालाच ना. त्यामुळं पवार कुटुंबाच्या पाठीशी असलेला जो मतदार आहे तो आमचाच आहे. त्यामुळे त्यांनी निवडून दिलेले आमदार हे आमचेच आहेत असं आम्ही म्हणतोय. ज्यांच्यासाठी तुम्ही विधानसभेत काम केलं किंवा ज्यांना निवडून आणलं, राजू खरे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बऱ्याच दिसतात, तर ते त्यांचे जवळचे आहेत, तर ते तुमच्यासोबत आहेत का तुम्ही त्यांच्यासोबत नेमकं काय असणार? ते आमच्यासोबतही आहेत, ते अजितदादाच्या सोबतही आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतही आहेत आणि ते पवार साहेबांच्या सोबत पण आहेत. तुमच्या मग आमच्या म्हणजे कोण माझ्या म्हणताय का? आता माझ्यासोबत आहेत का नाही तुम्ही जजमेंट करा. आता एवढी मोठी जाहिरात दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या स्वागताची. तुतारीच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या जिल्हाध्यक्षालाच स्वागत पानभर जाहिरात देऊन केलेलं आहे आणि माझ्या घरी येऊन त्यांनी मस्त गुच्छ देऊन मोठे शाल घालून एक मोठा पेढ्याचा पुडा आणून व्यवस्थित केलं स्वागत. हां, ते आमच्यासोबतच आहेत. तर झालं की आता झालं ना, ते जो डायलॉग होता ना, बरोबर आहे नाही, त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीतच कार्यक्रम झाला. नवीन काय संदेश द्यावा लागेल की हां, विरोधात त्यांनी बरेच दिला ना. एकच वादा अजितदादा, दादाचा वादा उमेश दादा. संयम आहेच माझा. संयम ठेवल्यानंतर कसं असतं की कुठं आक्रमक व्हायचं आणि कुठं संयम ठेवायचा हे ज्याला ह्याचं भान ज्याला असतं तो लढाई जिंकतो. नको तिथं आक्रमक झाल्यानंतर समोरचा सावध होतो आणि ज्यावेळेला तुम्ही शांत असता त्यावेळेला तुमच्यावर घात करतो. हां, त्याचं एक सांगतो. मला ज्या वेळेला पत्र दिलं त्याच वेळेला अजितदादांनी सांगितलं की 1 आठवड्याच्या आत तुझं सगळ्या तालुक्यांचा दौरा करून कार्यकारिणी तयार करायला मला सूचना केलेली आहे. त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष पण तिथं उपस्थित होते. त्यामुळे आठवड्याच्या आत पण खूप घाई होते, थोडासा 1 आठवडा अजून लागेल आणि त्याच्यानंतर अजितदादा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांचा माझा प्रयत्न आहे 2 दिवसाचा दौरा लावायचा अजितदादांचा आणि जिल्ह्यातल्या 11 पैकी किमान एक 7 ते 8 तालुक्यांमध्ये त्यांना घेऊन जायचा असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि पारंपरिक पद्धतीने फक्त मेळाव्याचं स्वरूप न देता मेळाव्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा असतो आणि जे दादांवर प्रेम करणारी आहेत तीच माणसं गोळा होतात आणि त्या ठिकाणी आमचा मेळावा होतो आणि आमच्याच लोकांना आम्ही आमचाच विचार सांगतो. त्याच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाचा दादाचा संवाद झाला पाहिजे याच्याकरता मी एक उपक्रम माझ्या डोक्यात ठेवलेला आहे. तो योग्य वेळी मी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर करेल, ज्याच्यातून जे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना अजितदादांना भेटण्याची आणि त्यांचं काही प्रश्न असतील ती मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा माझा तो प्रयत्न असेल. तो कशा पद्धतीनं मॅनेज करायचं, कसं त्याचं स्वरूप द्यायचं त्याला याच्या बाबतीमध्ये माझी काही आखणी मी करणार आहे. मी तुम्हाला यथावकाश त्या ठिकाणी सांगणारच आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।